नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या ऑडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या ऑडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर मराठी व्याकरण, म्हणी आणि समानार्थी शब्द. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो, मराठी ही कोणत्या भाषा कुटुंबातील भाषा आहे? तर मराठी ही जी भाषा आहे मित्रांनो, ती आहे इंडो आर्यन या भाषा कुटुंबातील भाषा आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो, मराठी भाषेची लिपी कोणती आहे? तर मराठी भाषेची जी लिपी आहे मित्रांनो, ती आहे देवनागरी लिपी आहे. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, मराठी भाषेचा उगम कोणत्या भाषेपासून झाला आहे? तर मराठी भाषेचा जो उगम झाला मित्रांनो, तो संस्कृत भाषेमधून झालेला आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, मराठी भाषेतील सर्वात लहान घटक कोणता? तर मराठी भाषेतील सर्वात लहान घटक जो आहे तो आहे ध्वनी आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, खालीलपैकी कोणती मराठीची बोलीभाषा आहे? तर खालीलपैकी जी मराठीची बोलीभाषा आहे मित्रांनो, ती आहे वऱ्हाडी बोलीभाषा आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, मराठी वर्णमालेत एकूण किती स्वर आहे? तर मराठी वर्णमालेत जे स्वर आहे मित्रांनो, ते आहे 14 स्वर आहे मित्रांनो. डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, मराठी वर्णमालेत एकूण किती व्यंजने आहेत? तर मराठी वर्णमालेत जी एकूण व्यंजने जी आहे मित्रांनो, ती आहे 36 व्यंजने आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, मराठीत अ हे कोणत्या प्रकारचे अक्षर आहेत? अ जे अक्षर आहे मित्रांनो, ते आहे स्वर अक्षर आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा येतो, क हे कोणत्या प्रकारचे अक्षर आहे? तर क हे जे अक्षर आहे ते व्यंजन आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, मराठी भाषेत प्रमाण बोली कोणती मानली जाते? तर मराठी भाषेची प्रमाण बोली जी मानली जाते मित्रांनो, ती मानली जाते पुणेरी प्रमाण मराठी. तर डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, खालीलपैकी कोणते मराठीचे बोलीरूप आहे? तर खालीलपैकी बोलीरूप जे आहे मित्रांनो मराठीचे, ते आहे मालवणी. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपले समानार्थी शब्द. तर अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द जो आहे तो आहे अनल. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो, सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द जो आहे तो दिनकर आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द जो आहे मित्रांनो, तो आहे शशी. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द जो आहे मित्रांनो, तो आहे धरणी. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द जो आहे मित्रांनो, तो आहे अंबर. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द जो आहे मित्रांनो, तो आहे सागर. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, नदी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? नदी या शब्दाचा समानार्थी शब्द जो आहे तो सरिता आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, पर्वत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर पर्वत या शब्दाचा समानार्थी शब्द जो आहे तो आहे डोंगर. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा येतो, वारा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर वारा या शब्दाचा समानार्थी शब्द जो आहे अनिल आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, राजा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर राजा या शब्दाचा समानार्थी शब्द जो आहे तो आहे भूप. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द जो आहे तो निशा आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, दिवस या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर दिवस या शब्दाचा समानार्थी शब्द जो आहे तो दिन आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, फुल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर फुल या शब्दाचा समानार्थी शब्द जो आहे तो पुष्प आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, वन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर वन या शब्दाचा समानार्थी शब्द जो आहे तो आहे अरण्य. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, घर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर घर या शब्दाचा समानार्थी शब्द जो आहे तो निवास आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, मित्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर मित्र या शब्दाचा समानार्थी शब्द जो आहे तो आहे सखा. ए जे आपला राईट आन्सर होईल. याच्यानंतर आपण विरुद्धार्थी शब्द बघूया. पहिला विरुद्धार्थी शब्द येतो मित्रांनो, उन्नती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर उन्नती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो आहे मित्रांनो तो आहे अधोगती. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो, सज्जन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर सज्जन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो आहे मित्रांनो आहे दुर्जन. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो,
उद्धार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर उद्धार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो कुरपण आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो सत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर सत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो आहे मित्रांनो तो असत्य आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा आहे तो मित्रांनो शौर्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर शौर्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो आहे भ्याडपणा आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा आहे तो उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो आहे अधपवन आहे मित्रांनो. तर अधपतन आहे मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो कृत्रिम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर कृत्रिम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो आहे मित्रांनो तो आहे नैसर्गिक. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो प्रकट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर प्रकट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो आहे गुप्त. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा येतो मित्रांनो स्थिर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर स्थिर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो आहे मित्रांनो तो आहे चंचल. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दहावा येतो हित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर हित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो अहित आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो विजय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर विजय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो पराभव आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो सबल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर सबल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो आहे मित्रांनो ते आहे दुर्बल. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो मित्रांनो प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो अर्वाचीन आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो मित्रांनो अल्प या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर अल्प या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो विपुल आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 15वा क्वेश्चन येतो निर्भय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर निर्भय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो आहे भयभीत. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो जर का तुम्हाला इम्पॉर्टंट नोट्स लागत असेल तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे. याचा अर्थ काय? तर एकीचे बळ म्हणजे एकजुटीची ताकद असणे. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो जशी करणी तशी भरणी या म्हणीचा अर्थ काय? तर म्हणजे जसं आपण कर्म करून तसे आपल्याला फळ मिळेल या म्हणीचा अर्थ जो होईल आपला ऑप्शनमध्ये कर्माप्रमाणे फळ मिळते. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो थेंब थेंब तळे साचे या म्हणीचा अर्थ काय? म्हणजे या म्हणीचा अर्थ जो होईल ते सातत्याने कोणतेही काम केले तर यशस्वी होते. तर थोडी थोडी बचत जी होती ती मोठी होते. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला पाचवा नाचता येईना अंगण वाकडे या म्हणीचा अर्थ काय? तर नाचता येईना अंगण वाकडे या म्हणीचा अर्थ जो आहे तो स्वतःचा दोष जो असतो ते दुसऱ्यावर ढकलणे. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 6वा येतो घरचा आहेर म्हणजे घरचा आहेर म्हणजे या म्हणीचा अर्थ जो होईल मित्रांनो ते होईल घरच्याकडून विरोध होणे. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा येतो चोराच्या उलटा बोंबा म्हणजे या म्हणीचा अर्थ काय होईल? तर चोराचा उलटा बोंबा म्हणजे दोषी व्यक्तीचा आरडाओरडा करणे. जो दोषी व्यक्ती असतो त्याचा जास्त आरडाओरडा होणे. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो दुधाने तोंड पोळले की ताक फुंकून पितात या म्हणीचा अर्थ काय? तर या म्हणीचा जो अर्थ होईल मित्रांनो तो होईल एकदा फसल्यावर माणूस सावध होतो. एकदा कोणत्याही गोष्टीमध्ये फसल्यावर ते माणसाकडून ती गोष्ट पुन्हा घडू शकत नाही. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा येतो उंटावरून शेळ्या हाकणे म्हणजे या म्हणीचा अर्थ काय? तर उंटावरून शेळ्या हाकणे या म्हणीचा अर्थ जो होईल तर दूर राहून कारभार करणे. तर बी जे आपला राईट आन्सर होईल.